शरद पवारांचा पक्ष आता हा NDA मध्ये सहभागी होणार आहे। देवेंद्र फडणवीसांच्या मंत्रिमंडळात जयंत पाटील हे अर्थमंत्री म्हणून काही दिवसांमध्ये शपथ घेतील। राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये शरद पवार गटानं आपला समावेश करावा, त्यांचं विलीनीकरण करावं, तेव्हाच त्यांना NDA मध्ये सहभागी होता येईल अशी अट या भाजपनं शरद पवारांसमोर ठेवली आहे। अशा प्रकारच्या बातम्या येत होत्या आणि त्यासाठी या पडद्यामागच्या ज्या काही राजकीय भेटीगाठी होत होत्या त्या भेटीगाठीचा संदर्भ यासाठी दिला जात होता। पण खरंच शरद पवार यांना NDA मध्ये सहभागी व्हायचं होतं का? त्यांच्या चालू असलेल्या वाटाघाटी फिसकटल्या का? शरद पवारांनी या संघ भाजपला सत्तेला हूल दिली आणि निदान पुढच्या हिवाळी अधिवेशनापर्यंत म्हणजे किमान 5 ते 6 महिन्यासाठी का होईना आपले खासदार फुटण्यापासून म्हणजे आपला पक्ष फुटण्यापासून त्यांनी वाचवलाय का? याविषयी आज आपण सविस्तर असं विश्लेषण पाहणार आहे। मित्रांनो, शरद पवार यांचा पक्ष हा NDA मध्ये सहभागी होणार अशा बातम्या येत होत्या आणि त्यातच जयंत पाटील आणि जितेंद्र आव्हाड हे एकनाथ शिंदे यांची भेट घेतात। खुद्द शरद पवार हे एकनाथ शिंदेंची भेट घेतात आणि त्यांच्याच दालनामध्ये त्यांच्या आमदाराची सुद्धा बैठक घेतात। बरं, एकनाथ शिंदे अमित शहांना भेटतात। बरं, हे प्रकरण एवढ्यावरच थांबत नाही तर सुनील तटकरे, प्रफुल्ल पटेल आणि जयंत पाटील मिळून देवेंद्र फडणवीसांची भेट घेतात। म्हणजे या भेटी गाठी म्हणजे शरद पवार यांच्या गटाचं म्हणजे विलीनीकरण राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये करण्यासाठी हा प्रयत्न होता। शरद पवार यांना NDA मध्ये सहभागी व्हायचं होतं म्हणून त्यांच्या वाटाघाटी चालल्या होत्या आणि पडद्यामागनं सगळी सूत्र अगदी हलत होती। पण मग खरंच शरद पवारांच्या या वाटाघाटी चालू होत्या का? बरं, चालू होत्या तर त्या वाटाघाटी आता फिसकटल्यात का? का शरद पवारांनी जसं म्हणजे या पावसाळी अधिवेशनामध्येच या संसदेमध्ये 2/3 बहुमत या भाजपला मिळवायचंय आणि मतदारसंघांची जी पुनर्रचना करायची आहे किंवा डिलिमिटेशन जे बिल पास करायचंय त्याच्यासाठी भाजपा जंग पछाडतंय। त्यांनी म्हणजे तमिळनाडूमध्ये या आपल्या तमिळनाडूमध्ये ते स्टॅलिनसाठी धागे दोरे टाकण्याचा प्रयत्न केला आहे। पश्चिम बंगालमध्ये ममता बॅनर्जीचा पक्ष पूर्णपणे उद्ध्वस्त करून ठेवला आहे, खासदार फोडून घेतलेत। महाराष्ट्रामध्ये उद्धव ठाकरेंचा पक्ष फोडला आहे आणि अगदी तीच गत शरद पवारांची सुद्धा होऊ शकते। म्हणजे त्यांचे खासदार सुद्धा म्हणजे मध्यंतरी पृथ्वीराज बाबा म्हणाले होते की शरद पवार गटातले 6 खासदार हे अस्वस्थ आहेत, म्हणजे ते कधीही भाजपला समर्थन देऊ शकतात। म्हणजे मग शरद पवारांनी ज्यांच्या ज्या ह्या काही वाटाघाटी चालू होत्या, ज्या काही भेटीगाठी चालू होत्या, त्या भेटीगाठी म्हणजे शरद पवार गटाला NDA मध्ये खरंच सहभागी व्हायचं होतं का? का या शरद पवारांनी म्हणजे या मोदी शहाला अंधारात ठेवलंय? देवेंद्र फडणवीसांबरोबर एकीकडे जयंत पाटील तटकरेंच्या भेटी चालू केल्या आणि त्या पाठीमागून त्यांनी आता मात्र पूर्णपणे त्या वाटाघाटी एकतर म्हणजे केंद्रामध्ये सुप्रिया सुळेंना मंत्रिपद मिळेल का ते देऊन मोकळे झाले होते विश्लेषक, आणि राज्यामध्ये 2 मंत्रिपदही मिळणार होती आणि म्हणजे रोहित पवार हे रुसून बी गेले होते। म्हणजे शरद पवारांवर रोहित पवार रुसले होते की त्यांना मंत्रिमंडळामध्ये स्थान मिळते की नाही यासाठी हे रोहित पवार रुसले असं पण सांगितलं गेलं होतं। पण आता मात्र शरद पवारांनीच पूर्णपणे सरकारवर हल्लाबोल चढवलाय। म्हणजे की सोनम वांगचुक यांना सरकारनं रातोरात उचललं आणि दवाखान्यामध्ये घेऊन गेले। जरी त्यांनी हायकोर्टाचा जरी त्यांनी संदर्भ दिला असला की हायकोर्टाच्या आदेशाचं पालन केलंय, पण जवळजवळ 20 दिवस सरकार त्यांच्याकडं त्या सोनम वांगचुकच्या उपोषणाकडं जंतर मंतरकडं सरकारनं डुंकूनही पाहिलं नव्हतं। त्या सरकारनं म्हणजे या भाजप सरकारनं मोदी शहाच्या सरकारनं सोनम वांगचुकला उचललं आणि दवाखान्यामध्ये घेऊन गेले।
यावर शरद पवार म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस पक्षांचे सर्वोच्च नेते त्यांनी एकदम हल्लाबोल चढवला, आक्रमक पवित्रा घेतला आणि सरकारच्या हे प्रकरण हाताबाहेर गेलं होतं. सरकार म्हणजे या मागण्या सोनम वांगचुकच्या म्हणजे ह्या कॉक्रोच जनता पार्टीचं जे आंदोलन आहे त्यांच्या मागण्या ह्या अगदी रास्त आहेत आणि हे प्रकरण हाताबाहेर गेलं होतं. म्हणून या सरकारनं त्या सोनम वांगचुकला उचललं आणि घेऊन गेले दवाखान्यामध्ये. म्हणजे शरद पवारांनी मोदी शहा सरकारवर म्हणजे अगदी उघडपणे आक्रमण केलंय, टीका केली आहे. बरं, म्हणजे एकट्या शरद पवारांनीच केलंय का? नाही. मग जयंत पाटील सुद्धा म्हणजे जयंत पाटील देवेंद्र फडणवीसांना भेटून आलेत, म्हणजे प्रफुल्ल पटेल, तटकरे आणि जयंत पाटील यांची देवेंद्र फडणवीसांबरोबर भेट झाली आहे आणि ते भेट झाल्यानंतर त्यांनी ह्यो जो शक्तीपीठ मार्ग आहे त्यामध्ये सद्बुद्धी म्हणजे या सरकारची म्हणजे सरकार निर्बुद्ध आहे किंवा या सरकारची दुष्टबुद्धीचं सरकार आहे, त्याला सद्बुद्धी मिळावी म्हणून एक दिंडी निघाली होती कोल्हापूरच्या याच्यामध्ये आणि त्यामध्ये जयंत पाटलांनी सहभाग घेऊन सरकारवर हल्लाबोल चढवला. म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनी लुटणारं सरकार म्हणजे या 1,00,000 कोटीचा प्रकल्प हा शक्तीपीठ मार्ग सरकारला हवा आहे, यातून सरकारला त्यांच्या कंत्राटदाराचं भलं करायचं आहे, यातनं शेतकऱ्यांचं त्यांना नुकसानच करायचं आहे. शेतकऱ्यांच्या म्हणजे वरती हे सरकारनं केलेलं आक्रमण आहे. या पद्धतीनं जयंत पाटलांनी सुद्धा सरकारवर हल्लाबोल चढवलाय. बरं, सुप्रिया सुळे यांनी सुद्धा सरकारला अगदी कोण म्हणतो वाटाघाटी चालू होत्या किंवा आम्ही आता ह्या NDA मध्ये सहभागी होणार असं कोण म्हणतं, या बातम्या अगदी निराधार होत्या आणि म्हणजे शरद पवारांच्या म्हणजे बोलण्यामध्ये म्हणजे त्यांनी आपलं म्हणणं मिसळून टाकलं. म्हणजे त्या म्हणतात की आम्हाला कधी काँग्रेसमध्ये म्हणजे काँग्रेसमध्ये विलिनीकरण करण्याचा सल्ला येतोय किंवा तशा बातम्या येतात, कधी राष्ट्रवादी अजित पवार गटामध्ये विलिनीकरणाच्या बातम्या येतात. पण खरं सांगू, आम्हाला कोणाकडूनही प्रस्ताव आलेला नाही आणि आम्ही म्हणजे कोणत्याही पक्षामध्ये प्रस्तावच आला नसेल तर आम्ही कोणत्याही पक्षामध्ये आमचं विलिनीकरण होणं हे कसं शक्य आहे? म्हणजे या बातम्या येतात कुठून? म्हणजे या बातम्या मुद्दाम होऊन जाणीवपूर्वक पेरल्या जातात. म्हणजे ह्या सरकारमध्येच काहीतरी सरकारचाच हा डाव आहे. म्हणजे सुप्रिया सुळे असतील, जयंत पाटील असतील आणि शरद पवार हे तिघेही म्हणजे जिथे म्हणजे सरकारवर आता जर उद्या अधिवेशन चालू होणार आणि ते आता तुटून पडत असतील तर कुठंतरी या वाटाघाटी फिसकटल्यात का यातनं अर्थबोध होतोय. आणि का शरद पवार यांनी या संघ भाजपच्या म्हणजे देवेंद्र फडणवीसांना एकीकडे देवेंद्र फडणवीसांबरोबर वाटाघाटी चालू केल्या. म्हणजे जयंत पाटील भेटले, जितेंद्र आव्हाड भेटले, एकनाथ शिंदेंना भेटले, म्हणजे एकंदरीतरित्या वाटाघाटी चालू केल्या आणि वाटाघाटी चालू करून म्हणजे जी गत उद्धव ठाकरेंच्या पक्षाची झाली, जी गत ममता बॅनर्जींच्या पक्षाची झाली ती आपली होऊ नये म्हणून या मोदी शहांना म्हणजे शरद पवार आपल्याकडे येण्यास उत्सुक आहेत, मग त्यांचा पक्ष फोडायचा कशाला? म्हणजे या संभ्रमामध्ये म्हणजे शरद पवारांनी या संघ भाजपच्या सरकारला ठेवलंय का? म्हणजे एक प्रकारे शरद पवारांनी फुल दिली होती का सरकारला की आम्ही तुमच्या सोबत आहेत आणि मग आता त्यातूनच पुन्हा ती हुल दिली म्हणजे किमान 6 महिन्यासाठी तरी शरद पवारांचा पक्ष आता अधिवेशन काळामध्ये तरी फोडता येणार नाही भाजपला. म्हणजे जे काही राष्ट्रवादी शरद पवार गटाचे आमदार म्हणजे खासदार अस्वस्थ होते असं काँग्रेस सांगत होतं, ते आता शरद पवार बरोबर निमूटपणे राहतील. म्हणजे शरद पवारांनी संघ भाजपच्या सरकारला सत्तेला हुल देऊन आपला पक्ष वाचवलाय का ज्या संघ भाजपच्या सरकारबरोबर म्हणजे मोदी शहा फडणवीस यांच्याबरोबर ज्या वाटाघाटी चालू होत्या त्या वाटाघाटी फिसकटल्यात. नेमकं यामध्ये तथ्य काय आहे याविषयी आपलं काय मत कमेंट करून जरूर सांगा आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.